नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या इंजिनिअरिंग अकॅडमीमध्ये. मी शीतल खिल्लारे. मार्च 2026च्या टेस्टपासून आपण एक्सप्लेनेशन व्हिडिओ घेत आहोत. तर आज त्याचा हा पार्ट फर्स्ट आहे. सुरू करूयात आपली टेस्ट मार्च 2026ची. पहिला प्रश्न, कोणत्या संस्थेने स्वदेशी V-शॉट्स क्षेपणास्त्र प्रणालीच्या 3 उड्डाण चाचण्या यशस्वीरित्या घेतल्या, ज्यामुळे ती भारतीय सशस्त्र दलात समाविष्ट होण्यासाठी सज्ज झाली आहे? तर V-शॉट्स काय आहे? V-शॉट्स व्हेरी शॉर्ट रेंज एअर डिफेन्स सिस्टम हे एक मॅन पोर्टेबल क्षेपणास्त्र आहे. ठीक आहे, आधी तर एक पॉईंट तर आपला क्लिअर करून घ्या. प्रश्नात काय विचारलं आपल्याला? कोणत्या संस्थेने? तर DRDOने या ओडिशातील चांदीपूर येथून ह्या क्षेपणास्त्र प्रणालीच्या 3 उड्डाण चाचण्या यशस्वीरित्या पार पडल्या आहेत. इथे 2 प्रश्न तयार होतात. V-शॉट्स म्हणजे काय आहे? तर हे मॅन पोर्टेबल एक क्षेपणास्त्र आहे. आणि कोणत्या संस्थेने चाचण्या यशस्वीरित्या पार पडल्या आहेत? तर DRDO या प्रश्नाचं उत्तर आहे. हे पाहिजे इथे दिले. मॅन पोर्टेबल क्षेपणास्त्र आहे म्हणजे ते कॅरी करता येतं इझिली, जे आपले सैनिक आहेत त्यांना. ठीक आहे, पुढचा प्रश्न, ओमानच्या आखातातील आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीतील व्यापारी जहाजे आणि महत्त्वाच्या व्यापारी मार्गांचे संरक्षण करण्यासाठी 2019 मध्ये सुरू करण्यात आलेल्या भारतीय नौदलाच्या सागरी सुरक्षा मोहिमेचं नाव काय आहे? 2019 मध्ये आपलं ऑपरेशन संकल्प हे चालू झालेलं आहे. ह्या प्रश्नाचं उत्तर ऑपरेशन संकल्प आहे. 19 जून 2019 रोजी भारताने चालू केलेलं हे एक सुरक्षा अभियान आहे. कोणासाठी? तर ज्या काही भारतीय ध्वजधारक ज्या पण व्यापारी जहाजे आहेत आपली, त्या होर्मुझच्या सामुद्रधुनीमधनं जाणारे, तर त्यांचं संरक्षण करण्यासाठी ऑपरेशन संकल्प हे सुरू केलेलं होतं. ठीक आहे, तर महत्त्वाची असलेली जी काही ऑपरेशन आहेत ती आपल्याला लक्षात ठेवायची आहेत. ऑपरेशन फायर ट्रेल, भारतात चिनी फटाक्यांची बेकायदेशीर तस्करी रोखण्यासाठी. ऑपरेशन व्हाईट कॉलरॉन, गुजरात अंमली पदार्थ विरोधी अभियान. ऑपरेशन पवन, परदेश मोहिमेतील शहीदांना भारतीय सैन्याकडून अधिकृत श्रद्धांजली वाहण्यासाठी. ऑपरेशन सागर बंधू, भारताचे श्रीलंकेतील चक्रीवादळ दितवाहच्या नंतर मदत करण्यासाठी. ऑपरेशन सुरक्षा, इराणमधील तणावपूर्ण परिस्थितीमुळे भारताने आपल्या नागरिकांना परत आणण्यासाठी ऑपरेशन सुरक्षा केलं. ऑपरेशन रोरिंग लायन हे पण सध्या चर्चेत आहे. इराण विरुद्ध इस्रायल अमेरिका संयुक्त लष्करी कारवाई. ऑपरेशन गजब लिल हक, पाकिस्तानी लष्कराने अफगाणिस्तान विरुद्ध हे सुरू केलं होतं. ठीक आहे, महत्त्वाचे ऑपरेशन नोट करून घ्या. ही प्रश्न क्रमांक 3, नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी CEO म्हणून अतिरिक्त कार्यभार कोणी स्वीकारला आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे निधी छिब्बर. निधी छिब्बर यांनी BVR सुब्रमण्यम यांचा 3 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर यांनी नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून अतिरिक्त कार्यभार स्वीकारला आहे. हा, या फोटोमध्ये पण आहेत. ठीक आहे, नीती आयोगाचा सध्या अतिरिक्त कार्यभार निधी छिब्बर यांच्याकडे. पुढचा प्रश्न, ग्रामीण भारतातील मुलींच्या शिक्षणात परिवर्तनकारी कार्य केल्याबद्दल टाइम 2026च्या महिलांच्या यादीत कोणाचं नाव समाविष्ट करण्यात आलं आहे? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आपलं सफीना हुसेन आहे. जगभरातील 16 महिलांचा ह्या टाइम 2026 महिलांच्या यादीमध्ये जगभरातील 16 महिलांचा यात समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये भारतातील या 3 महिला आहेत. सफीना हुसेन या प्रश्नामध्ये ज्यांचा आत्ता उल्लेख आहे, रेश्मा सौजलानी या गर्ल्स हू कोड आणि मॉम्स फर्स्ट नावाची अमेरिकेतील या 2 संस्था आहेत, तिथे यांनी मुलींसाठी कार्य केलेलं आहे. त्यात त्यांनी 6 लाखांपेक्षा जास्त मुलींना त्यांनी तिथे आधार दिलेला आहे. त्यांना फायनान्शियली डिपेंडंट बनवलेलं आहे. फायनान्शियल इंडिपेंडंट यांनी बनवलेलं आहे रेश्मा सौजलानी. आणि रेश्मा केवल रामानी या व्हर्टेक्स ही एक नामांकित बायोटेक नामांकित एक कंपनी आहे, तिच्या त्या CEO आहेत. ठीक आहे, हे 3 नावं लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न पाहूयात. थोडी बेसिक माहिती याबद्दल. एज्युकेट गर्ल्स याची स्थापना 2007ला झालेली आहे. मुख्यालय मुंबई, महाराष्ट्र. 2025ला या संस्थेला रमन मॅग्सेसे अवॉर्ड पण मिळालेला आहे आणि ही एक NGO आहे. ठीक आहे, मागच्या स्लाइडमध्ये आहे याचा उल्लेख. 2025 मध्ये एज्युकेट गर्ल्स यांना सामुदायिक नेतृत्वासाठी रमन मॅग्सेसे पुरस्कार हा पण मिळाला आहे. नेक्स्ट प्रश्न पाहू. कृत्रिम प्रकाश प्रदूषणापासून संरक्षण आणि खगोल पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी खालीलपैकी कोणत्या राज्याने अरियलूर शोला राखीव वनात पहिलं डार्क स्काय पार्क स्थापन केलं आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे तामिळनाडू. डार्क स्काय पार्क म्हणजे ही असे क्षेत्र आहे
की हे संरक्षित क्षेत्र जिथे रात्रीच्या वेळी नैसर्गिक अंधार टिकवून ठेवला जातो आणि कृत्रिम प्रकाशाचे प्रदूषण अत्यंत तिथे कमी असते. हा महत्त्वाचा मुद्दा. महाराष्ट्रातील पेंच व्याघ्र प्रकल्प हे भारतातील पहिले डार्क स्काय पार्क ठरले आहे, जिथे रात्रीच्या वेळी ताऱ्यांचे निरीक्षण करण्यासाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. IDA ही एक संस्था आहे जी हे डार्क स्काय पार्क नावाची घोषणा करत असते. IDA इंटरनॅशनल डार्क स्काय असोसिएशन. ठीक आहे. आणि अरियलूर शोला राखीव वन हे कोल्ली हिल्समध्ये आहे. तामिळनाडूमध्ये अरियलूर शोला राखीव वन हे कोल्ली हिल्समध्ये आहे. ठीक आहे. आता या एका प्रश्नामध्ये आपले 2 ते 3 प्रश्न इथे कव्हर होतात. नेक्स्ट प्रश्न. 1 मार्च 2026 रोजी कोणत्या शहरानं एका तासात 2.51 लाख रोपे लावून नवा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे वाराणसी. वाराणसीने 2,51,000च्या आसपास एका तासात रोपं लावलेली आहेत आणि चीनचा हा गेल्या 8 वर्षांचा विक्रम त्यांनी मोडला आहे. हे पहा, वाराणसीने एका तासात 2,51,446 रोपे लावून एक ऐतिहासिक टप्पा गाठला. चीनचा 8 वर्षांचा मागील विक्रम मोडून काढला आहे. 2018ला 1,53,981 रोपांचा विक्रम होता चीनचा, जो की आता वाराणसी शहराने तो मागे केला आहे. मियावाकी तंत्राचा वापर केलेला आहे. ठीक आहे. तर वाराणसी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. 7वा प्रश्न. युनायटेड किंगडम मधील खालीलपैकी कोणता देश पाण्यातील अंत्यसंस्कार म्हणजेच वॉटर क्रिमेशन म्हणजेच हायड्रोलिसिस ही पर्यावरणपूरक प्रक्रिया परवानगी देणारा पहिला देश ठरला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे स्कॉटलंड. UK मधील स्कॉटलंड हा पहिला देश ठरला आहे की जिथे हायड्रोलिसिस ही पर्यावरणपूरक प्रक्रियेला परवानगी त्यांनी दिली आहे. तर आर्चबिशप डेसमंड टुटू यांनी 2022 मध्ये त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी ह्या पर्यायाचा वापर केला होता. ठीक आहे. पुढील प्रश्न बघूयात. 8वा. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर कोणता माजी भारतीय कर्णधार यांच्या नावाने एक स्टँड उभारण्यात येणार आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे रवी शास्त्री. MCAने लेव्हल 1चं एक जे स्टँड आहे त्याला रवी शास्त्री यांच्या सन्मानार्थ नाव दिलं आहे. आणि बाकी गेट क्रमांक 3ला दिलीप सरदेसाई, 6ला एकनाथ सोलकर आणि गेट क्रमांक 5ला डायना एडोलजी यांचं नाव दिलं आहे. फोटोत पण तुम्ही वानखेडे स्टेडियम टू नेम स्टँड आफ्टर रवी शास्त्री, MCA पेज ट्रिब्यूट टू क्रिकेटिंग आयकॉन्स. ठीक आहे. 9 नंबरचा प्रश्न. आशियाई क्रीडा स्पर्धा, आता ही स्पर्धा 20वी आहे. आशियाई क्रीडा स्पर्धा 2026चे यजमान पद कोणत्या देशाला मिळाले आहे? तर याचं उत्तर आहे जपान. जपानमधील आईची नागोया येथे या स्पर्धा आयोजित केल्या जाणार आहेत. 19 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर 2026 दरम्यान जपानमधील आईची नागोया येथे आयोजित केले जाणार आहे. हा त्याचा लोगो आहे. ठीक आहे. 20वी एशियन गेम्स कुठे होणार आहे? जपान येथे. प्रश्न क्रमांक 10वा. जवळच्या सरकारी आरोग्य सुविधांबाबत माहिती मिळवण्यासाठी मी हेल्थ ॲप खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने सुरू केला आहे? तर केरळ या आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. म्हणजे हे काय, एक ऑनलाईन अपॉइंटमेंट आपण जे घेतो डॉक्टरांच्या, त्यासाठी केरळ सरकारने मी हेल्थ ॲप हे जारी केलं आहे. मी हेल्थ ॲप केरळ सरकार. नेक्स्ट प्रश्न. प्रजनन दर फर्टिलिटी रेट वाढवण्यासाठी 2ऱ्या किंवा 3ऱ्या अपत्याच्या जन्मासाठी 25,000 प्रोत्साहन जाहीर करणारे खालीलपैकी कोणते राज्य सरकार आहे? तर आंध्र प्रदेश सरकारने हे एक प्रोत्साहनात्मक हे घोषित केलं आहे. आंध्र प्रदेशचा टोटल फर्टिलिटी रेट हा आपल्या राष्ट्रीय पातळीपेक्षा कमी आहे. आपला 2.1 आहे, आंध्र प्रदेशचा 1.5 आहे. तर ते त्या लेवलला आणण्यासाठी त्यांनी हे प्रोत्साहनपर दिलेलं आहे. आंध्र प्रदेशने 2रे किंवा 3रे मूल असलेल्या जोडप्यांना आर्थिक प्रोत्साहन देणारे धोरण चालू केलं आहे. राज्याचा घटता एकूण प्रजनन दर 1.5च्या आसपास आहे, जो लोकसंख्या वाढीसाठी आवश्यक असलेल्या 2.1 प्रतिस्थापना पातळीपेक्षा कमी आहे. यावर उपाय म्हणून त्यांनी हे प्रोत्साहन जाहीर केलेलं आहे. ठीक आहे. आंध्र प्रदेश हे उत्तर लक्षात ठेवा. 12वा प्रश्न. कोणत्या देशाने 28 मार्च 2026 पासून 16 वर्षांखालील अल्पवयीन मुलांसाठी प्रादेशिक पहिल्या सोशल मीडिया बंदी जाहीर केली आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे इंडोनेशिया. आणि सर्वात पहिल्यांदा ऑस्ट्रेलियाने ही बंदी घातली होती. तर तो एक पॉईंट लक्षात ठेवा. ऑस्ट्रेलिया. ठीक आहे. डिसेंबर 2025 मध्ये 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल साईट बंद केली होती. आता आपल्या भारतामध्ये कर्नाटक राज्य देखील त्यांनी पण त्यांच्या
अर्थसंकल्पात तसं मांडलं आहे. जर ते लागू झालं तर कर्नाटक हे पहिलं भारतीय राज्य ठरेल. दिव्यांग व्यक्तींसाठी कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी सुलभ करण्याच्या उद्देशाने देशातील पहिला, आता देशातील पहिला शब्द आला की आपल्याला ते लक्षात ठेवायचं. देशातील पहिले एकात्मिक दिव्यांग सहाय्यक पोर्टल खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने सुरू केलं? याचा आन्सर महाराष्ट्र आहे. महाराष्ट्राने हे पोर्टल चालू केलं आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 14. कोणत्या भारतीय राज्याने आपल्या 2026-27च्या अर्थसंकल्पात 16 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडिया वापरावर बंदी घालण्याचा प्रस्ताव मांडला आहे? तर कर्नाटक हे याचं उत्तर आहे. जर ही उपाययोजना अंमलात आणली गेली तर कर्नाटक असं निर्बंध आणणारे पहिलं भारतीय राज्य ठरणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न. डॅश डॅश हे शिकागो माजी विद्यार्थी पुरस्कार जिंकणारे पहिले भारतीय अर्थशास्त्रज्ञ. इथे पण पहिला शब्द आला की आपल्याला लक्षातच ठेवायचं आहे, 2 स्टार करून ठेवायचे आहे. के.व्ही. सुब्रमण्यम हे या प्रश्नाचं उत्तर आहे. के.व्ही. सुब्रमण्यम जे आहेत ते 2018 ते 21 या काळात भारत सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार होते. तसंच 22 ते 25 मध्ये त्यांनी IMF मध्ये भारतासाठी कार्यकारी संचालक म्हणूनही काम केलेलं आहे. हे दोन्ही मुद्दे महत्वाचे आहेत. आणि हा पॉईंट का महत्वाचा आहे तर 85 वर्षांच्या इतिहासात प्रतिष्ठित शिकागो विद्यापीठाच्या माजी विद्यार्थी पुरस्काराने सन्मानित होणारे हे पहिले अर्थशास्त्रज्ञ ठरले आहेत, के.व्ही. सुब्रमण्यम. ओके. 16वा प्रश्न. भारतातील कार्यरत अणुऊर्जा प्रकल्पाच्या मुख्य अधीक्षक म्हणून इतिहास घडवणाऱ्या पहिल्या महिला कोण ठरल्या आहेत? आलं पहिला शब्द आला की तिथे आपल्याला 2 स्टार करायचेच. R.M. नाचम्मे. कर्नाटकमधील कैगा येथील कार्यरत अणुऊर्जा प्रकल्पाच्या त्या पहिल्या महिला मुख्य अधीक्षक बनल्या आहेत. R.M. नाचम्मे. भारत सरकारने जे 2047 पर्यंत 100 गिगावॅट अणुऊर्जा क्षमतेचं लक्ष्य निर्धारित केलं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न 17वा. भारतीय सशस्त्र दलांच्या सहभागाने लैमित्य 2026 हा संयुक्त लष्करी सराव कोणत्या देशात आयोजित केला जात आहे? तर सेशल्समध्ये आयोजित केलं जात आहे. आणि हा सराव महत्त्वाचा आहे कारण भारतीय सशस्त्र दलांच्या 3ही शाखा लष्कर, नौदल आणि हवाई दल यांचा यामध्ये सहभाग आहे. त्यामुळे ही आवृत्ती इम्पॉर्टंट आहे. ही 11वी आवृत्ती आहे. ठीक आहे. लैमित्य 2026 सेशल्समध्ये आयोजित केलं जात आहे. 18वा प्रश्न. अमेरिका आणि इस्रायल सोबत वाढत्या भूराजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर कोणत्या देशाने 2026च्या फिफा विश्वचषकातून माघार घेतली आहे? तर इराण या प्रश्नाचं उत्तर आहे. आणि यजमान कोण कोण होते तर अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको यांच्या संयुक्तपणे हे आयोजित करणार होतं फिफा विश्वचषक. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न. 2036च्या ऑलिम्पिक खेळांचं आयोजन करण्याच्या भारताच्या प्रयत्नांचा भाग म्हणून कोणत्या भारतीय राज्याने ऑलिम्पिकसाठी तयार शहराचे अपग्रेडेशन करण्यासाठी 1331 कोटी रुपये राखून ठेवले आहेत? तर गुजरातमधील अहमदाबाद या शहरामध्ये अहमदाबादला ऑलिम्पिकसाठी सज्ज शहर म्हणून विकसित करण्यासाठी गुजरात राज्य सरकारने 1331 कोटी रुपये वाटप केल्यात. ठीक आहे. प्रश्न खूप साधे सोपे असतात पण आपलं रिव्हिजन नसतो, आपण प्रॅक्टिस करत नाहीत म्हणून परीक्षेमध्ये आपली आन्सरच चुकतात. प्रश्न क्रमांक 21. 2025-26 हंगामात कर्नाटकला अंतिम सामन्यात हरवून कोणत्या संघाने त्यांचं पहिलं रणजी ट्रॉफी विजेतेपद जिंकलं आहे? हा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे. जम्मू काश्मीर याचं उत्तर आहे. 67 वर्षांच्या सहभागानंतर एक ऐतिहासिक कामगिरी झालेली आहे जम्मू काश्मीरकडनं. जम्मू काश्मीरने 2025-26 हंगामात पहिलं रणजी करंडक जिंकलंय. 67 वर्षांच्या सहभागानंतर ही एक ऐतिहासिक कामगिरी आहे. आणि पराभव कोणाचा केला आहे तर कर्नाटकचा पराभव जम्मू काश्मीरने केला आहे. ठीक आहे. फोटोमध्ये बघा किती आनंदी आहेत हे. 67 वर्षात पहिल्यांदाच रणजी ट्रॉफी जिंकली आहे. आणि सामनावीर अकीब नबी हे ठरले आहेत. अकीब नबी हे सामनावीर ठरले आहेत. हा पॉईंट महत्वाचा आहे त्यामुळे सामनावीर पण यासाठी महत्वाचे आहेत. ओके. नेक्स्ट प्रश्न. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या शहरात मायक्रॉनच्या पहिल्या भारतातील ATMP म्हणजेच असेंब्ली टेस्ट मार्क आणि पॅक सेमीकंडक्टर प्लांटचं उद्घाटन केलं आहे? तर साणंद येथे केलं आहे. साणंद हे गुजरातमध्ये आहे. तर इथे 2 प्रश्न तयार होतात की कोणी केलेलं आहे हे? तर मायक्रॉन ही एक कंपनी आहे, मायक्रॉनने केलेलं आहे. तर कुठे? साणंद, गुजरात येथे. ठीक आहे. साणंद हे शहर आहे जिथे मायक्रॉन सेमीकंडक्टर टेक्नॉलॉजी इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने भारतातील पहिली ATMP सुविधा स्थापन केली आहे. फोटोमध्ये पण पाहू शकता. ओके.
23वा प्रश्न, कोणते शहर AI शिखर परिषद 2027चं आयोजन करेल? तर या प्रश्नाचं उत्तर आहे जेनिवा. जेनिवामध्ये 2027 AI शिखर परिषद होणार आहे. 28 हे कदाचित UAE मध्ये होणार आहे आणि 2026ची नवी दिल्ली येथे झाली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशासनावरील जागतिक संवाद पुढे नेण्यात स्वित्झर्लंडची महत्त्वाची भूमिका दर्शवणारी AI शिखर परिषद 2027 ही जिनेवा येथे आयोजित केली जाईल. 24वा प्रश्न, पँगॉंग सरोवरावर म्हणजेच पँगॉंग हे जगातील सर्वात उंच गोठलेलं सरोवर आहे. पँगॉंग सरोवरावर हाफ मॅरेथॉन आयोजित करून इतिहास घडवणारं भारतीय राज्य केंद्रशासित प्रदेश कोणता आहे? तर लडाखमध्ये आहे. ही शून्याखालील तापमानात ही स्पर्धा पार पडलेली आहे आणि 13,862 फूट उंचीवर या हाफ मॅरेथॉनची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झालेली आहे. जगातील सर्वात उंच गोठलेले सरोवरावरील हाफ मॅरेथॉन म्हणून पण झाली आहे. हे सरोवर सुमारे 4,350 मीटर उंचीवर असून जगातील सर्वात उंच खाऱ्या पाण्याच्या सरोवरांपैकी एक आहे. पँगॉंगचं सरोवर खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे. हा पण एक मुद्दा कव्हर होतो इथे. ठीक आहे. प्रश्न 25वा, जगातील पहिलं सॉव्हरेन फायनान्शियल क्लाउड सर्व्हिसेस इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजेच SFCI सुरू करणारा देश कोणता आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे हे संयुक्त अरब अमिराती. याचा उद्देश काय आहे? SFCIचा सुरक्षित बँकिंग आणि आर्थिक डेटा ऑपरेशनसाठी हे चालू केलं गेलं आहे. संयुक्त अरब अमिरातीच्या केंद्रीय बँकेने जगातील पहिला SFCI सॉव्हरेन फायनान्शियल क्लाउड सर्व्हिसेस इन्फ्रास्ट्रक्चर सुरू केलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न, टॉमहॉक क्रूज क्षेपणास्त्राची निर्मिती कोणत्या देशाने केली आहे? टॉमहॉक क्रूजची निर्मिती अमेरिकेने केली आहे. आता मार्च महिन्यामध्ये आपल्याला संरक्षण संबंधित असलेल्या घडामोडी भरपूर असणार आहेत. त्यामध्ये क्षेपणास्त्र पण भरपूर असतील. आपल्याला परीक्षेत विचारले जाते हे क्षेपणास्त्र कोणत्या देशाने विकसित केलं आहे? तर त्यापैकी पहिलं टॉमहॉक क्रूज अमेरिकेने हे विकसित केलं आहे. टॉमहॉक हे एक सबसॉनिक क्रूज क्षेपणास्त्र आहे. ठीक आहे. सबसॉनिक क्रूज क्षेपणास्त्र आहे जे खोल जमिनीवरून हल्ला करण्यासाठी वापरलं जातं. हे तर सांगितलंच, अमेरिकेने या क्षेपणास्त्राची निर्मिती केली आहे. इराणी लक्ष्यांवर हल्ले केले आहेत त्यांनी. ठीक आहे. 27वा प्रश्न, इराण विरुद्ध 2026 मध्ये अमेरिकेने राबवलेल्या हवाई लष्करी कारवाईला काय नाव देण्यात आलं होतं? तर ऑपरेशन इपिक फ्युरी हे नाव देण्यात आलेलं आहे आणि यात इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांचा मृत्यू झाला होता. ठीक आहे. ऑपरेशन इपिक फ्युरी इराण विरुद्ध राबवलेली कारवाई अमेरिकेने. 28वा प्रश्न, जागतिक वन्यजीव दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर 3 मार्चला जागतिक वन्यजीव दिन साजरा केला जातो आणि यावर्षीची थीम पण आहे 3 मार्च 2026 ची थीम औषधी आणि सुगंधी वनस्पती, आरोग्य, वारसा आणि उपजीविकेचे संवर्धन. ठीक आहे. 3 मार्च जागतिक वन्यजीव दिन. नेक्स्ट प्रश्न, डिसेंबर 2025 पर्यंत 2025-26 या आर्थिक वर्षात 37% इतकी सर्वाधिक GST वाढ नोंदवणारं राज्य कोणतं आहे? तर नागालँड येथे 37% सर्वाधिक GST वाढ ही झालेली आहे आणि डिसेंबर 25 पर्यंतच्या राष्ट्रीय सरासरी 6.8 पेक्षा ती लक्षणीयरित्या जास्त आहे. त्यामुळे हा पॉईंट महत्त्वाचा आहे. नागालँड रेकॉर्ड्स हायेस्ट GST ग्रोथ इन इंडिया. ओके. पुढचा प्रश्न, मार्च 2026 मध्ये प्रकाशित झालेला महात्मा ग्रेट कम्युनिकेटर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? ठीक आहे. तर धीरज काकडिया हे या पुस्तकाचे लेखक आहेत आणि मनसुख मांडवीय यांच्या हस्ते प्रकाशित झाले आहे. महात्मा व ग्रेट कम्युनिकेटर मनसुख मांडवीय आणि धीरज काकडिया हे या पुस्तकाचे लेखक आहेत. पुढचा प्रश्न, 2026 ची संयुक्त राष्ट्र पर्यटन मंत्र्यांची शिखर परिषद कुठे आयोजित केली गेली होती? तर जर्मनी येथे संयुक्त राष्ट्र पर्यटन मंत्र्यांची शिखर परिषद आयोजित केली गेली होती. तर भारताचे पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत हे इथे दिसतात. ठीक आहे. जर्मनीमधील बर्लिन येथे उदयोन्मुख स्थळांचे सशक्तीकरण संभाव्यतेपासून कामगिरीकडे या विषयावर आयोजित करण्यात आली होती. भारताचे पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी शाश्वत, समावेशक आणि समुदाय केंद्रित पर्यटन वाढीसाठी विजन 2047 रोडमॅप सादर केला आहे. आपल्याला लक्षात ठेवायचं आहे ही कुठे परिषद आयोजित झाली होती? तर जर्मनी येथे. डॉक्टर BR आंबेडकर यात्रा योजना कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाने सुरू केली? तर पुदुचेरी या प्रश्नाचं उत्तर आहे. कशासाठी केली होती? तर BR आंबेडकरांशी संबंधित ऐतिहासिक स्थळांना भेट देण्यासाठी हे पुदुचेरी सरकारने चालू केलं आहे. प्रति लाभार्थी इथे 40,000 इतका खर्च करत आहेत. डॉक्टर आंबेडकर यांच्या जीवन कार्य आणि
वारशाबद्दल जनजागृती करणे तसंच सहभागींच्या अभिप्रायाच्या आधारे योजनेत सुधारणा करणे हे या योजनेचं उद्दिष्ट आहे. तर डॉक्टर BR आंबेडकर यात्रा योजना पुद्दुचेरी सरकार, हे लक्षात ठेवा. 33वा प्रश्न, मानव आणि वन्यजीवांमधील संघर्ष कमी करण्याच्या उद्देशाने हनुमान प्रकल्प कोणत्या राज्य सरकारने चालू केला? या प्रश्नाचं उत्तर आहे आंध्र प्रदेश. ठीक आहे, मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी आंध्र प्रदेश सरकारने हनुमान हा प्रकल्प चालू केला आहे. तिथे लॉंग फॉर्म काय विचारणार नाही येतो, पण एक असू द्या. पुढचा प्रश्न, मार्च 2026 पर्यंत मृत अवयव दानाच्या बाबतीत देशात अग्रस्थानी असलेलं राज्य कोणतं आहे? तर मृत अवयव दानाच्या बाबतीत तामिळनाडू हे अग्रस्थानी आहे. तामिळनाडूने 2008 मध्येच ही प्रणाली सुरू केली होती, जी अनेक राज्यांपेक्षा आधीची आहे. तामिळनाडूमध्ये 2026च्या पहिल्या 2 महिन्यात राज्यात 57 मृत अवयव दानांची नोंद झाली. म्हणजे जवळजवळ दररोज एक मृत अवयवदाता तामिळनाडू राज्यामध्ये आहे. ठीक आहे, तर देशात अग्रस्थानी कोण आहे ऑर्गन डोनेशनच्या बाबतीत? तर तामिळनाडू राज्य लक्षात ठेवा. स्टील क्षेपणास्त्र कोणत्या देशाने विकसित केलं आहे? तर स्टील हे रशियाने विकसित केलं आहे. आपण मागेच बघितलं टॉमहॉक क्रूझ अमेरिका, स्टील आता हे लक्षात ठेवा रशिया. याची रेंज दिली आहे 3.5 ते 50 किलोमीटर आणि 5 मीटर ते 15 किलोमीटर उंचीवरील लक्ष्यांवर हे मारा करू शकता. हेलिकॉप्टर, सुपरसॉनिक लढाऊ विमाने, जहाजविरोधी क्रूझ क्षेपणास्त्र आणि ड्रोन यांसारख्या हवाई धोक्यांपासून युद्धनौकांचे संरक्षण करण्यासाठी हे डिझाईन केलं आहे. ठीक आहे, स्टील क्षेपणास्त्र रशियाने विकसित केलं आहे. पुढचा प्रश्न, वर्ल्ड ओबेसिटी ॲटलस 2026 नुसार 2025 मध्ये लठ्ठपणाने ग्रस्त मुलांची सर्वाधिक संख्या कोणत्या देशात नोंदवली गेली आहे? तर चीन पहिल्या नंबरवर आहे, त्यानंतर भारत, त्यानंतर अमेरिका. वर्ल्ड ओबेसिटी रिपोर्ट पब्लिश झाला होता 4 मार्चला. जागतिक लठ्ठपणा दिवस असतो. तर त्या रिपोर्टनुसार लठ्ठ मुलांच्या संख्येनुसार भारत चीन नंतर दुसऱ्या स्थानी आहे. वर्ल्ड ओबेसिटी ॲटलस 2026 म्हणजे हाच रिपोर्ट 2025 मध्ये भारतातील 5 ते 9 वयोगटातील सुमारे 1.5 कोटी मुले आणि 10 ते 19 वयोगटातील 2.6 कोटींहून अधिक मुले जादा वजनाची किंवा लठ्ठ होती. बापरे. आणि वर्ल्ड ओबेसिटी फेडरेशनने इशारा दिला आहे की 2025 पर्यंत बाल लठ्ठपणाची वाढ निम्मी करण्याचे जागतिक उद्दिष्ट साध्य होणार नाही. ही अंतिम मुदत आता 2030 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. हा पण एक प्रश्न तयार होतो की कधीपर्यंत ही मुदत वाढवलेली आहे? 2030 पर्यंत. लठ्ठपणा कधी म्हटलं जातं? जर BMI हा 30 पेक्षा जास्त असेल तर त्याला लठ्ठपणा आपण म्हणतो. BMI हा 25 ते 30च्या रेंजमध्ये असेल तर त्याला आपण जास्त वजनाची म्हणतो. BMI हा 25च्या खालीच असला पाहिजे. भारत दुसऱ्या नंबरवर आहे, म्हणजे खूप चिंतेचं कारण आहे. 4 मार्च जागतिक लठ्ठपणा दिन. थीम होती 8 बिलियन रिझन्स टू ॲक्ट ऑन ओबेसिटी. लठ्ठपणावर कृती करण्यासाठी 8 अब्ज कारणे. स्थापना कधी झाली आहे? तर 2015 मध्ये वर्ल्ड ओबेसिटी फेडरेशनद्वारे. जागतिक लठ्ठपणा ॲटलस 2026 नुसार भारताची स्थिती. बाल लठ्ठपणामध्ये भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे, चीन पहिल्या क्रमांकावर, अमेरिका 3ऱ्या नंबरवर. भारतात अंदाजे 4 कोटी 13 लाख शालेय मुले 5 ते 9 वयोगटातील अतिवजन किंवा लठ्ठपणासह जगत आहेत. उच्च BMI मुळे 2025 ते 40 दरम्यान मुलांमध्ये उच्च रक्तदाब, मधुमेह आणि यकृताच्या आजारांचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढण्याची शक्यता आहे. हेल्थची काळजी घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. लक्षात ठेवा, आपल्याला काय काय मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत की लठ्ठपणामध्ये वर्ल्ड ॲटलस रिपोर्ट 2026 नुसार चीन पहिल्या क्रमांकावर, भारत दुसऱ्या आणि अमेरिका 3ऱ्या. ठीक आहे, आणि 4 मार्च जागतिक लठ्ठपणा दिन असतो. 37वा प्रश्न, हिंद महासागरात भारतीय व्यापारी जहाजांचे संरक्षण करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ऑपरेशनचं नाव आहे ऑपरेशन संकल्प. 19 जून 2019ला ही सुरुवात झालेली होती. भारताच्या 62% तेल आयाती गल्फ प्रदेशातून होतात. भारतीय नौदलाने पर्शियन आखात आणि ओमानच्या आखातात ऑपरेशन संकल्प हे सुरू केलेले आहे. आतापर्यंत 23 युद्धनौका तैनात करण्यात आलेल्या आहेत. आपली INS तलवार सध्या ऑपरेशन संकल्प अंतर्गत गल्फ प्रदेशात तैनात आहे, त्यामुळे हे ऑपरेशन सध्या चर्चेत आहे. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न बघूयात. शाहेद ड्रोन ही मानवरहित हवाई वाहने कोणत्या देशाने विकसित केली आहे? तर इराणने हे विकसित केलं आहे. आता हे 4th-5वं क्षेपणास्त्र असणार आहे आपलं. हे म्हणजे आपण क्वेश्चन आन्सरमध्ये घेतलेलं टॉमहॉक क्रूझ, त्यानंतर स्टील आणि आता शाहेद ड्रोन हे इराणनं विकसित केलं. याला गरीब माणसाचं क्रूझ क्षेपणास्त्र हा पण एक असंही संबोधलं जातं. त्याचप्रमाणे कामिकाझे किंवा आत्मघाती ड्रोन असंही म्हणतात, कारण ती लक्ष्यावर आदळल्यानंतर स्फोट घडवून आणतात. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न. आंतरदेशीय जलमार्गावरील देशातील पहिलं दीपगृह कोणत्या नदीवर बांधण्यात आलं आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ब्रह्मपुत्रा नदी. देशातील पहिलं असल्यामुळे आपल्याला ते लक्षात ठेवायचं आहे. देशातील पहिले दीपगृह
ब्रह्मपुत्रा नदीकाठी बांधण्यात आलेला आहे. ठीक आहे. केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी ब्रह्मपुत्रा नदीकाठी 4 नदी दीपगृहांच्या बांधकामाचे भूमिपूजन केलं आहे. नेक्स्ट प्रश्न बघूयात. पार्किन्सन्स आजारासाठी स्टेम सेल उपचारांना अधिकृत मंजुरी देणारा जगातील पहिला देश कोणता आहे? जगातील पहिला आल्यामुळे हे इम्पॉर्टंट आहे. जपानने स्टेम सेल उपचारांना अधिकृतपणे मान्यता दिली आहे. जपानचे नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ शिन्या यामानाका यांनी हे विकसित केलं आहे. ठीक आहे. स्टेम सेल उपचारांना अधिकृत मंजुरी देणारा जगातील पहिला देश जपान. आणि कोणी हे विकसित केलं आहे तर जपानी शास्त्रज्ञ नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ शिन्या यामानाका यांनी. पुढचा प्रश्न बघूयात. भारताची पर्यावरण स्थिती 2026 हा अहवाल कोणत्या संस्थेनं प्रकाशित केला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे विज्ञान आणि पर्यावरण केंद्र यांनी भारताची पर्यावरण स्थिती 2026 हा अहवाल प्रकाशित केला आहे. या अहवालानुसार जागतिक तापमान 1.5 डिग्रीपेक्षा जास्त वाढण्याचा इशारा देण्यात आला असून त्यामुळे जग अत्यंत हवामानाच्या परिस्थितीकडे झुकत आहे. ठीक आहे. आणि 1982 पासून दरवर्षी हा अहवाल प्रसिद्ध केला जातो. ओके. 42 नंबरचा प्रश्न. ब्लू स्पॅरो क्षेपणास्त्र कोणत्या देशानं विकसित केलं आहे? तर हे विकसित केलं आहे इराणने. ब्लू स्पॅरो क्षेपणास्त्र कोणत्या देशानं विकसित केलं आहे? तर इस्रायलने ब्लू स्पॅरो क्षेपणास्त्र विकसित केलं आहे. इस्रायलने तेहरानमध्ये केलेल्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी यांना लक्ष्य करण्यासाठी ब्लू स्पॅरो क्षेपणास्त्राचा वापर केल्याचं वृत्त आहे. ओके. ब्लू स्पॅरो इस्रायल. नेक्स्ट प्रश्न. मार्च 2026 मध्ये लोकसंख्या व्यवस्थापन धोरणाचा मसुदा जाहीर करणारं राज्य सरकार कोणतं आहे? तर आंध्र प्रदेशने हा जाहीर केला आहे. आपण बघितलं की आंध्र प्रदेशचा टोटल फर्टिलिटी रेट जो आहे तो 1.5 आहे आणि 2.1 पर्यंत ह्या बदल पातळीपर्यंत वाढवण्यासाठी त्यांनी एक प्रोत्साहनात्मक 25,000 रुपये पण लागू केले होते. एकूण प्रजनन दर टोटल फर्टिलिटी रेट म्हणजे काय? एका महिलेला तिच्या आयुष्यात अपेक्षित असलेल्या सरासरी मुलांची संख्या स्थिर लोकसंख्या राखण्यासाठी 2.1 हा दर आवश्यक असा मानला जातो. ठीक आहे. आंध्र प्रदेश सरकारने मार्च 2026 मध्ये लोकसंख्या व्यवस्थापन धोरणाचा मसुदा मंजूर केला आहे, जाहीर केला आहे. 44वा प्रश्न. महिलांच्या सुरक्षिततेसाठी निर्भया निशा उपक्रम हा कोणत्या राज्यानं चालू केला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे केरळ. त्यासाठी एक हेल्पलाईन क्रमांक पण दिला आहे. 112 आपत्कालीन हेल्पलाईन नंबर दिलेला आहे. ठीक आहे. रात्रीच्या वेळी महिलांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी निर्भया निशा हा उपक्रम केरळ सरकारने चालू केला आहे. 45वा प्रश्न. महिलांसाठी सर्वात सुरक्षित राज्य बनवण्यासाठी प्रतिबंधात्मक उपक्रम म्हणून स्टँड विथ हर ही मोहीम चालू केली आहे तेलंगणा राज्य सरकारने. महिलांसाठी सर्वात सुरक्षित राज्य म्हणून राज्याची ओळख निर्माण करण्यासाठी स्टँड विथ हर ही मोहीम तेलंगणा सरकारने चालू केली आहे. मागे निर्भया निशा पाहिला आपण, केरळ, स्टँड विथ हर तेलंगणा. 46वा प्रश्न. दीर्घ पल्ल्याचे घन इंधन बॅलिस्टिक क्षेपणास्त्र खैबर शेकन कोणत्या देशाने विकसित केला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे इराण. खैबर शेकन क्षेपणास्त्र इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स यांनी विकसित केले. दीर्घ पल्ल्याचे घन इंधन बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. ओके. रेंज दिली आहे इथे 1450 किलोमीटर, वेट 1,500 किलोग्रॅम. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न पाहूयात. खैबर शेकन याचं उत्तर आहे इराण. इराणने विकसित केलं आहे. प्रोबा 3 मोहीम कोणत्या अंतराळ संस्थेनं सुरू केली आहे? ESA युरोपियन स्पेस एजन्सीने प्रोबा 3 ही चालू केली आहे. याचं उद्दिष्ट काय आहे? तर सूर्याच्या बाह्य वातावरणाचा म्हणजेच कोरोनाचा अभ्यास करण्यासाठी कृत्रिम सूर्यग्रहण तयार करणे हा प्रोबा 3चा उद्देश आहे. ओके. तर प्रोबा 3 मोहीम ESA ने युरोपियन स्पेस एजन्सीने विकसित केली आहे, संस्थेने चालू केली आहे. 48वा प्रश्न. ग्राम प्रशासनातील सरपंचपती प्रथेला आळा घालण्यासाठी पंचायत राज मंत्रालयानं कोणती मोहीम सुरू केली आहे? प्रॉक्झी सरपंचांना नकार द्या ही मोहीम सुरू केलेली आहे. आणखी एक प्रश्न तयार होतो की ही मोहीम कोणी चालू केली आहे? तर पंचायती राज मंत्रालयाने ही मोहीम सुरू केली आहे. ज्या घरामधील महिला ही सरपंच या पदावर आहे, बऱ्याच ठिकाणी असं होतं की तिथला प्रौढ पुरुष तो सर्व कारभार चालवतो. मग ह्या प्रथेला आळा घालण्यासाठीच ही मोहीम चालू केली आहे. प्रॉक्झी सरपंचांना नकार द्या. 49वा प्रश्न. सार्वजनिक शाळांमधील विद्यार्थ्यांना सायबर धोक्यांपासून संरक्षण देण्यासाठी सायबर सेफ्टी प्रोटोकॉल 2026 हा केरळ राज्य सरकारने चालू केलेला आहे. ठीक आहे. विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित डिजिटल शिक्षण वातावरण आणि मजबूत सायबर संरक्षण सुनिश्चित करणे हे या फ्रेमवर्कचं उद्दिष्ट आहे.
50वा प्रश्न पाहूयात. सिप्री 2026 अहवालानुसार जागतिक स्तरावर शस्त्रास्त्र आयातीत भारताचं स्थान कितवं आहे? तर शस्त्रास्त्र आयातीमध्ये भारत दुसऱ्या स्थानी आहे. इथे फोटोमध्ये पण बघू शकता. युक्रेन 1 नंबर, भारत 2 नंबर, कतार आणि सौदी अरेबिया सेम आहेत. पाकिस्तान, जपान, त्यानंतर ऑस्ट्रेलिया, इजिप्त, अमेरिका, कुवेत. ठीक आहे. युक्रेन, भारत, सौदी अरेबिया, कतार हे सेम आहेत. ओके. तर शस्त्रास्त्र आयातीत भारताचा क्रमांक आहे दुसरा. लक्षात ठेवा. महाराष्ट्रातील कोणती शहरे, महाराष्ट्रातील कोणती शहरी स्थानिक संस्था तिच्या ग्रीन म्युनिसिपल बॉन्डचे नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर लिस्टिंग करणारी पहिली ठरली आहे? तर नाशिक महानगरपालिका ठरली आहे. यामुळे काय होणार आहे, भारतातील नगरपालिका संस्थांना सार्वजनिक कल्याण निधी आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी निधी उभारण्यासाठी बॉन्ड बाजारात प्रवेश करण्यास प्रोत्साहन मिळते. तर नाशिक महानगरपालिका ही ठरली आहे जिने की ग्रीन म्युनिसिपल बॉन्डचे नॅशनल NSE वर लिस्टिंग केले आहे. नाशिक महानगरपालिका. नेक्स्ट प्रश्न. मार्च 2026 मध्ये ॲक्वा एअरएक्स ऑटोनॉमस सिस्टमने लॉन्च केलेल्या भारताच्या पहिल्या उभयचर ड्रोनचे नाव आहे अवतार. ओके. ॲक्वा एअरएक्स ऑटोनॉमस सिस्टम्सने अवतार हे भारताचं पहिलं उभयचर ड्रोन चालू केलं आहे. म्हणजेच काय, हा ड्रोन हवेत आणि पाण्याखाली दोन्ही ठिकाणी कार्य करू शकतो. म्हणजेच तो उड्डाण करण्याबरोबरच पाणबुडीप्रमाणे डायव्हिंगही करू शकतो. 53 नंबरचा प्रश्न. शहरांमधील तलावांचं आरोग्य आणि हवेच्या गुणवत्तेचे निरीक्षण करण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने लेक अँड एअर वॉच हा उपक्रम चालू केला आहे? याचं उत्तर गुजरात आहे. तुम्ही एवढं करेक्शन करून घ्या, टायपिंग मिस्टेक झालेली आहे आपल्या आन्सर शीटमध्ये. ओके. लेक अँड एअर वॉच हा उपक्रम गुजरात सरकारने चालू केला आहे. हा उपक्रम गुजरातच्या शहरी विकास आणि शहरी गृहनिर्माण विभागाअंतर्गत तंत्रज्ञानावर आधारित पर्यावरणीय देखरेख कार्यक्रम आहे. लेक अँड एअर वॉच हा उपक्रम गुजरात राज्य सरकारचा. पुढचा प्रश्न. 2026 फॉर्म्युला 1 ऑस्ट्रेलियन ग्रँड प्रिक्स कोणी जिंकली आहे? तर ही जिंकली आहे जॉर्ज रसेल यांनी. हे पहा, ऑस्ट्रेलियन ग्रँड प्रिक्स 2026 विनर जॉर्ज रसेल. लक्षात ठेवा, जॉर्ज रसेल ऑस्ट्रेलियन ग्रँड प्रिक्स त्यांनी जिंकले आहे. खालीलपैकी कोणत्या राज्याने पर्यटन, ग्रामीण उत्पन्न वाढ आणि स्वरोजगाराला प्रोत्साहन देण्यासाठी होमस्टे पेइंग गेस्ट योजना ही सुरू केली आहे? तर याचं उत्तर आहे राजस्थान. राजस्थानने ही चालू केली आहे. आपल्याला फक्त एवढं लक्षात ठेवायचं, त्या योजना कोणत्या राज्य सरकारने चालू केली आहे? तर होमस्टे पेइंग गेस्ट योजना ही राजस्थान सरकारने चालू केलेली आहे. यात त्यांनी दिलेलं आहे की त्यात गोल्ड कॅटेगरी, सिल्वर कॅटेगरी वगैरे असतील. म्हणजे गोल्ड कॅटेगरीला सोयीसुविधा थोड्या जास्त चांगल्या आहेत, त्याच्यापेक्षा थोड्या कमी सिल्वर कॅटेगरीला. पण ते महत्त्वाचं नाही. आपल्यासाठी महत्त्वाचं काय आहे की ही योजना कोणी चालू केली? तर राजस्थान राज्याने. ओके. पाठांतरच करायचं तुम्हाला आणि लक्षातच ठेवायचं आहे. ओके. भारताच्या पंतप्रधानांनी ह्युमन पॅपिलोमा व्हायरस HPV चे लसीकरण मोहिमेचा देशव्यापी शुभारंभ राजस्थानमधील अजमेर येथून 10 वर्षांच्या मुलींसाठी केला आहे. तर 14 वर्षांच्या मुलींसाठी केला आहे. राजस्थानमधील कुठे केला आहे? तर राजस्थानमधील अजमेर येथून 14 वर्षांच्या मुलींसाठी HPV लसीकरण चालू केलं आहे. तर सर्व्हिकल कॅन्सरचा जे मूळ आहे HPV व्हायरस, तर त्याला म्हणजे तिथे मुखापाशीच रोखण्यासाठी HPV वॅक्सिनेशन चालू केलेलं आहे राजस्थानमधील अजमेर येथून. खूप सिरियस मुद्दा आहे हा. भारतात महिलांमध्ये गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात सामान्य कर्करोग असून दरवर्षी 1.2 लाखांहून अधिक नवीन प्रकरणे आणि जवळपास 80,000 मृत्यूंची नोंद होते. हे पाहिलंच आपण. राजस्थानमधील अजमेर येथून 14 वर्षीय मुलींसाठी HPV वॅक्सिनेशन मोहीम चालू केली आहे. ओके. 57वा प्रश्न. राजस्थान सरकारने जाहीर केलं आहे की माउंट अबू याचं अधिकृत नाव बदलून आता अबुराज होणार आहे. राजस्थान's पॉप्युलर हिल स्टेशन माउंट अबू टू बी रिनेम्ड ॲज अबुराज. अबुराज नाव आता होणार आहे, लक्षात ठेवा. 58वा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या राज्याच्या पोलिसांनी राज्यभरातील सायबर गुन्हेगारी जाळे मोडून काढण्यासाठी ऑपरेशन क्रॅकडाऊन ही विशेष मोहीम चालू केली आहे? तर ही चालू केली आहे तेलंगणा राज्य सरकारनं. तर ही खूप इंटरेस्टिंग आहे. हे काय आहे तुम्हाला सांगते. सायबर फसवणुकीतून मिळालेला पैसा वैध करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बनावट बँक खात्यांचा शोध घेऊन त्याची पडताळणी करून आणि ती निष्क्रिय करून संघटित सायबर गुन्हेगारी नेटवर्क उद्ध्वस्त करणे. म्हणजे काय, फ्रॉड पण केलंय, पुन्हा ती खाती त्यांनी वैध करून त्यातनं ट्रान्झॅक्शन पण केलेत. हेच चेन, हे नेटवर्क मोडून काढण्यासाठी ऑपरेशन क्रॅकडाऊन हे तेलंगणा सरकारनं चालू केलेलं आहे.
म्हणजेच काय, तेलंगणा पोलिसांनी आर्थिक फसवणुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या बनावट बँक खात्यांना लक्ष करून राज्यातील वाढती सायबर गुन्हेगारी व्यवस्था मोडून काढण्यासाठी ऑपरेशन क्रॅकडाऊन हे चालू केलं आहे. यात 1888 त्यांनी ही अशी अवैध खाती त्यांनी व्हेरीफाय केली आहेत. 137 बँक ब्रांचेस चेक केल्या आहेत. 512 पोलीस तैनात केले आहेत आणि हा टोटल 9431 क्राईम्स लिंक ट्रेसेस झालेल्या आहेत. ऑपरेशन क्रॅकडाऊन लक्षात ठेवा, तेलंगणा राज्य सरकारने चालू केलेलं आहे. तर का तर हे सायबर फसवणुकीशी रिलेटेड आहे. ठीक आहे. 59वा प्रश्न, केंद्रीय गृहमंत्र्यांनी नवी दिल्ली येथे जनगणना 2027 साठी शुभंकर अनावरण केलं आहे. जनगणना 2027 साठी कोण आहेत ते? प्रगती आणि विकास हे नाव त्यांचे आहेत. प्रगती आणि विकास हे 2027च्या जनगणनेसाठी शुभंकराची नावे. तर ही भारतातील पहिली संपूर्ण डिजिटल जनगणना आहे आणि स्वयंगणना सुविधा आहे ती 2 टप्प्यात होणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये घरांची सूची आणि गृहगणना म्हणजे घरांची मोजणी होणार. त्यानंतर लोकसंख्या गणना होणार म्हणजे जनगणना होणार. ठीक आहे. 60वा प्रश्न, खालीलपैकी कोणाला इराणचा पुढील सर्वोच्च नेता म्हणून नामनिर्देशित करण्यात आलेला आहे? तर मुस्तफा खामेनी यांना इराणचा पुढील सर्वोच्च नेता म्हणून नामनिर्देशित केलेला आहे. ओके. नेक्स्ट प्रश्न पाहूयात. भारत आणि डॅश यांनी व्यापार कराराअंतर्गत 5 वर्षांसाठी एकमेकांना सर्वाधिक अनुकूल म्हणजेच MFN दर्जा देण्यास सहमती दर्शवली आहे. तर भारत आणि युरोपियन युनियन यांनी एकमेकांना MFN दर्जा दिला आहे. MFN म्हणजे काय आहे? हे एक WTOचे एक तत्व आहे जे की देशांना शुल्क आणि व्यापार अडथळ्यांच्या बाबतीत सर्व व्यापारी भागीदारांना समान वागणूक देण्याचा आणि भेदभाव होणार नाही याची खात्री करण्यास सांगितलं जातं. या मुक्त व्यापार करारामुळे भारत आणि युरोपियन युनियन यांच्या देवाणघेवाण होणाऱ्या बहुतांश वस्तूंवरील आयात शुल्क कमी होण्याची किंवा पूर्णपणे रद्द होण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे दोन्ही बाजूंना बाजारपेठ ही अधिक सुलभ होणार आहे. तर सध्या भारत आणि युरोपियन युनियन यांनी एकमेकांना MFNचा दर्जा दिला आहे, मोस्ट फेवर्ड नेशनचा. 62वा प्रश्न, महिलांच्या सुरक्षिततेसाठी कोणत्याही वेळी प्रवास करताना संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी निर्भया निशा हा उपक्रम खालीलपैकी कोणत्या राज्याने सुरू केला आहे? तर हे केरळ सरकारने हा उपक्रम चालू केला आहे. ठीक आहे. रिपीट जरी झाला असलं तरी तो लक्षात ठेवा. राष्ट्रीय राजधानीला अंमली पदार्थ मुक्त करण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून गेल्या 2.5 वर्षात दिल्ली पोलिसांनी 640 ड्रग्ज विक्रेत्यांना अटक केली आहे. हे कोणत्या ऑपरेशन अंतर्गत करण्यात आलेलं आहे? हे ऑपरेशन कवच अंतर्गत करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. दिल्ली पोलीस कंडक्टेड ऑपरेशन कवच अरेस्टिंग 200+ इंडिव्हिज्युअल्स अँड सीझिंग ड्रग्ज अँड लिकर व्हाईल टार्गेटिंग क्राईम नेटवर्क. तर ऑपरेशन कवच लक्षात ठेवा, हे दिल्लीमध्ये अंमली पदार्थ मुक्त करण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून ऑपरेशन कवच हे राबवलं गेलं. ते ऑपरेशन, त्याचं उद्दिष्ट आणि ते कोणी चालू केलंय बस आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचं आहे. एवढं काही अवघड नाहीये, पाठांतराचाच भाग आहे. ऑपरेशन कोणी चालू केलं आणि त्याचा उद्देश. आतापर्यंत आपण पहिल्या 2-3 स्लाइडमध्येच आपण त्या विविध ऑपरेशन बघितली होती. त्यानंतर आपल्या हे राज्यांची वेगळी आपण ही पाहिली. 64वा प्रश्न, आईकडून बाळाकडे HIV आणि सिफिलिस संक्रमणाचे निर्मूलन केल्याबद्दल जागतिक आरोग्य संघटनाकडून प्रमाणित होणारा पहिला युरोपियन युनियन देश कोणता आहे? तर तो आहे डेन्मार्क. माता आणि बाल आरोग्याच्या क्षेत्रात डेन्मार्कला जागतिक आरोग्य संघटनेने युरोपियन युनियनमधील HIV आणि सिफिलिसचा आईकडून बाळाला होणारा संसर्ग पूर्णपणे नाहीसा होणारा पहिला देश म्हणून अधिकृतपणे प्रमाणित केले आहे. ठीक आहे. डेन्मार्क लक्षात ठेवा. 65वा प्रश्न, डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या अमेरिकेतील प्रस्तावित नवीन तेल शुद्धीकरण प्रकल्पात खालीलपैकी कोणती कंपनी गुंतवणूक करणार आहे? भारताच्या पंतप्रधानांनी भारतातील पहिली रिंग मेट्रो खालीलपैकी कोणत्या शहरात उद्घाटन केलं आहे? तर नवी दिल्लीमध्ये त्याचं उद्घाटन झालं आहे. नवी दिल्लीमध्ये याचं उद्घाटन झालेलं आहे. तर हे कनेक्ट होणार आहेत. माजेलिस पार्क येथून त्याचं उद्घाटन झालं. रिंग मेट्रो नवी दिल्ली. माजेलिस पार्क मौजपूर कॉरिडॉरमधून भारतातील पहिल्या रिंग मेट्रोचं उद्घाटन झालं आहे. 12.3 किलोमीटरच्या नवीन कॉरिडॉरच्या समावेशामुळे पिंक लाईनने आता एक पूर्ण वर्तुळ केलं आहे. आता कोणत्याही इंटरचेंज शिवाय दिल्लीभर प्रवास. हे 12.3 किलोमीटरचं नवीन कॉरिडॉर ह्याचा एक पॉईंट लक्षात ठेवा. आणि 71.56 किलोमीटरचा मार्ग आता देशातील सर्वात अनोखा मेट्रो प्रवास ठरणार आहे. तर रिंग मेट्रो ही कुठे चालू झाली आहे? तर नवी दिल्ली येथे. 67वा प्रश्न, महाराष्ट्र सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे पीक कर्ज जास्तीत जास्त
किती रकमेपर्यंत माफ केले जाणार आहे? तर 2 लाखांपर्यंत या योजनेअंतर्गत माफ केलं जाणार आहे. कोणाला लाभ मिळणार हे महत्वाचं आहे. 2 लाखांपर्यंत कर्ज थकीत असणारे शेतकरी, 30 सप्टेंबर 2025 पर्यंत पीक कर्ज थकीत असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांनाही मिळणार लाभ मिळणार याचा. पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणार आहे. तर अहिल्यादेवी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना ही याची लिमिट ठेवली आहे 2 लाख रुपये. ओके, नेक्स्ट प्रश्न बघूयात. BCCI नमन पुरस्कार 2026 मध्ये कर्नल CK नायडू लाईफ टाईम अचिव्हमेंट पुरस्कार खालीलपैकी कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर रॉजर बिन्नी आणि राहुल द्रविड यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आले आहे पुरुषांमध्ये, आणि महिलांमध्ये मिथाली राज यांना. BCCI नमन पुरस्कारमध्ये लाईफ टाईम अचिव्हमेंट पुरस्कार राहुल द्रविड आणि रॉजर बिन्नी, आणि महिलांमध्ये मिथाली राज यांना. ठीक आहे, तर हे BCCI नमन पुरस्काराची ही पूर्ण यादी आहे. पॉली उमरीगर पुरस्कार सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू शुभमन गिल यांना हा दुसऱ्यांदा मिळाला आहे. पहिल्यांदा 22-23 ला होता. त्यानंतर सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू स्मृती मंधाना, तिचा 5व्यांदा आहे. त्यानंतर हे पूर्ण तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा. ठीक आहे, आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. लाला अमरनाथ पुरस्कार सर्वोत्कृष्ट अष्टपैलू आयुष म्हात्रे. त्यानंतर इरा जाधव. MCA पण गौरवण्यात आलं आहे 24-25 हंगामातील उत्कृष्ट कामगिरीसाठी. ओके, तर आपल्याला इकडे प्रश्नात विचारलेलं होतं BCCI नमन पुरस्कार CK नायडू लाईफ टाईम अचिव्हमेंट पुरस्कार हा रॉजर बिन्नी आणि राहुल द्रविड यांना मिळाला आहे. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न. भारताचा 94वा ग्रँडमास्टर बनणारा आणि ईशान्य प्रदेशातून हा मान मिळवणारा पहिला खेळाडू खालीलपैकी कोण ठरला आहे? तर मयंक चक्रवर्ती आहेत. ईशान्य भारतातून हे पहिलेच व्यक्ती आहेत आणि 94वा हे ग्रँडमास्टर बनला आहे. स्वीडनमध्ये ही आयोजित कुठे झाली होती? तर स्वीडनमध्ये आयोजित ही स्पर्धा. 16 वर्षांचा मयंक चक्रवर्ती यांनी यश मिळवले. त्याने कोणाला हरवले? तर फिलिप लिंडग्रेन यांचा पराभव करून मयंकने एक फेरी शिल्लक असतानाच आपला तिसरा आणि अंतिम GM नॉर्म पूर्ण केला. या विजयामुळे त्याने ग्रँडमास्टर होण्यासाठी आवश्यक असलेला 2,500 ELO रेटिंग टप्पा ओलांडला आहे. ईशान्य भारतातील पहिलाच आहे हा मयंक चक्रवर्ती आणि भारताचा 94वा ग्रँडमास्टर. 70वा प्रश्न. अलीकडे हवाई हल्ल्यांमुळे चर्चेत आलेले खार्ग बेट खालीलपैकी कोणत्या देशात स्थित आहे? तर हे आहे इराणमध्ये आहे. इथे बघू शकता तुम्ही, इराण देश, हे इथे खार्ग बेट आहे. उत्तर पर्शियन आखातातील इराणमधील एक छोटं प्रवाळ बेट आहे. इराणच्या मुख्य भूभागापासून 30 किलोमीटर अंतरावर आहे. क्षेत्रफळ 25 चौरस किलोमीटर, लांबी 8 किलोमीटर, रुंदी एवढी आहे. खडकाळ चुनखडीचे बेट आहे. तसंच याच्यामध्ये गोडे पाणी साचलेलं आहे. सर्वात उंच ठिकाण, येथील सर्वात उंच ठिकाण माउंट दिदेहबान आहे, जे समुद्र सपाटीपासून 87 मीटर उंचीवर आहे. ठीक आहे, तर खार्ग बेट कुठं आहे? इराण. पुढचा प्रश्न. आशियातील सर्वात मोठं ट्युलिप उद्यान म्हणून ओळखले जाणारे इंदिरा गांधी स्मारक ट्युलिप गार्डन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उद्घाटित करण्यात आलेलं आहे? तर याचं उत्तर आहे श्रीनगर. हेवन ऑन अर्थ श्रीनगर ट्युलिप गार्डन एंटर्स वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स ॲज एशियाज लार्जेस्ट विथ 1.5 मिलियन फ्लॉवर्स. ठीक आहे, सध्या हे चर्चेत आहे. तर हे गार्डन कुठे आहे? ट्युलिप गार्डन सर्वात मोठं इंदिरा गांधी स्मारक ट्युलिप गार्डन श्रीनगरमध्ये आहे. 72वा प्रश्न. वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2026 नुसार भारताला खालीलपैकी कोणत्या स्थानावर क्रमांक देण्यात आले? म्हणजे हॅपीनेस इंडेक्स मध्ये भारत कितव्या स्थानावर आहे? तर 116व्या क्रमांकावर आहे. ठीक आहे, आणि फिनलँड सलग 9व्या वर्षी फर्स्ट आलेला आहे. सलग 9 वर्ष फिनलँड ह्या यादीमध्ये पहिला आहे. भारत 116वा आहे. याच्या आधी भारताचा क्रमांक 118वा होता. 2025 मधील 118व्या स्थानाच्या तुलनेत यात थोडी सुधारणा झाली आहे. आणि अफगाणिस्तान सर्वात दुःखी राष्ट्र आहे, 147व्या क्रमांकावर आहे. म्हणजे काय, टोटल 147 देश होते, पैकी भारताचा क्रमांक 116वा आहे. 2025ची पण स्थिती लक्षात घ्या, 118व्या स्थानी भारत होता. आणि फिनलँड सलग 9व्या वर्षी जगातील सगळ्यात आनंदी देश आहे. खालीलपैकी कोणत्या देशाने जागतिक आरोग्य संघटनामधून औपचारिकपणे माघार घेतलेली आहे? तर अर्जेंटिनाने WHO मधून माघार घेतलेली आहे. कोविड-19
महामारीच्या व्यवस्थापनाबद्दल मतभेद असल्याचं कारण त्यांनी दिलं आहे. आणि अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष आहे जावियर मिलेई. ओके, अर्जेंटिनाने आता WHO मधून फायनली माघार घेतली आहे ऑफिशियली. 74वा प्रश्न, भारत आणि चीन यांनी लिपुलेख खिंड मार्गे सीमावर्ती व्यापार पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. लिपुलेख खिंड खालीलपैकी कोणत्या राज्य केंद्रशासित प्रदेशात आहे? तर लिपुलेख खिंड ही उत्तराखंड येथे आहे. म्हणजे हा व्यापार आता पुन्हा चालू होणार आहे. 6 वर्षांच्या खंडानंतर लिपुलेख खिंडी मार्गे होणारा भारत चीन सीमा व्यापार जून 2026 मध्ये पुन्हा सुरू होणार आहे. 2019 मध्ये 19 पासून बंद आहे. ऑगस्ट 2025 मध्ये झालेल्या राजनैतिक चर्चेदरम्यान घेतलेला हा निर्णय कोविड-19 महामारी आणि पूर्व लडाखमधील 2020च्या लष्करी संघर्षामुळे निर्माण झालेल्या अडथळा नंतर संबंधांमधील एक महत्वपूर्ण सुधारणा दर्शवत आहे. तर आपल्याला लक्षात काय ठेवायचं, ही लिपुलेख खिंड कुठे आहे? तर उत्तराखंड या ठिकाणावर आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न, उत्तराखंड नंतर देशात समान नागरिक संहिता विधेयक लागू करणारं दुसरं राज्य कोणतं आहे? UCC गुजरातमध्ये लागू झालेला आहे. उत्तराखंडने 2025 मध्ये लागू केलं. आता गुजरातने पण लागू केला आहे. या विधेयकात 4 प्रमुख कायद्यांचा समावेश करण्यात आला आहे. विवाह, घटस्फोट, वारसा आणि लिव्ह इन संबंध. ठीक आहे, सगळं वाचून घ्या. UCC पहिल्यांदा उत्तराखंडमध्ये लागू, त्यानंतर आता गुजरातने लागू केली आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न, 76 नंबरचा प्रश्न, खालीलपैकी कोणाची सरस्वती सन्मान 2025 साठी निवड झाली आहे? तर रामकुमार मुखोपाध्याय यांची सरस्वती सन्मानासाठी निवड झाली आहे. बंगाली नोबेल आहे एक हे. सरस्वती सन्मान के बिर्ला फाउंडेशनने 1991 मध्ये स्थापित केला. कोणत्याही भारतीय नागरिकांनी कोणत्याही भारतीय भाषेत लिहिलेल्या आणि गेल्या 10 वर्षात प्रकाशित झालेल्या उत्कृष्ट साहित्य कृतीला दिला जाणारा पुरस्कार आहे. पुरस्कार विजेत्याला 15 लाख रुपये आणि प्रशस्तीपत्र आणि एक स्मृतिचिन्ह दिले जाते. ठीक आहे, तर सरस्वती सन्मान 2025 रामकुमार मुखोपाध्याय. 77वा प्रश्न, संसदेत ट्रान्सजेंडर व्यक्ती अधिकारांचे संरक्षण दुरुस्ती विधेयक 2026 मंजूर करण्यात आले आहे. ट्रान्सजेंडर दुरुस्ती विधेयक 2026 मंजूर करण्यात आले. हे विधेयक खालीलपैकी कोणत्या कायद्यात दुरुस्ती करण्यासाठी आणलं आहे? तर 2019च्या कायद्यात दुरुस्ती करण्यासाठी हे विधेयक मांडलेलं आहे. 24 मार्च 2026 रोजी लोकसभेत ट्रान्सजेंडर व्यक्ती हक्कांचे संरक्षण सुधारणा विधेयक आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आले. हे विधेयक ट्रान्सजेंडर व्यक्ती हक्कांचे संरक्षण कायदा 2019 मध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करत आहे. ठीक आहे, 2026चं विधेयक मांडलेलं आहे आणि ट्रान्सजेंडर व्यक्ती अधिकारांचे संरक्षण कायदा 2019 मध्ये बदल करण्यात आलेले आहे. 78वा प्रश्न, भारतीय नौदलाने भारताकडे येणाऱ्या ऊर्जा मालवाहतूक जहाजांचे संरक्षण, मार्गदर्शन आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी होर्मुझ सामुद्रधुनीत एक ऑपरेशन सुरू केले आहे. या ऑपरेशनचं नाव काय आहे? ऑपरेशन ऊर्जा सुरक्षा. ठीक आहे, याचं एक करेक्शन तुम्ही करून घ्या. आपल्या आन्सर कीमध्ये 1 नंबर झालेला आहे. ऑपरेशन ऊर्जा सुरक्षा हे बरोबर आहे. ऑपरेशन ऊर्जा सुरक्षा ही भारतीय नौदलाने सुरू केलेली एक सागरी सुरक्षा मोहीम आहे, जी पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पर्शियन आखात आणि अरबी समुद्रातून LNG, LPG आणि कच्चे तेल यांसारख्या महत्त्वाचा ऊर्जा पुरवठा वाहून येणाऱ्या भारतीय ध्वज असलेल्या व्यापारी जहाजांना एस्कॉर्ट आणि संरक्षण देण्यासाठी आहे. ठीक आहे, याच्यामध्ये एक करेक्शन करून घ्या. ऑपरेशन ऊर्जा सुरक्षा या प्रश्नाचं उत्तर आहे. खालीलपैकी कोणाला नेपाळचा सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून शपथ देण्यात आली आहे? तर बालेंद्र शाह यांना नेपाळचे सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून शपथ देण्यात आलेली आहे. हे एक रॅपर आहेत, हे एक इंजिनियर आहेत. 35 वर्षीय बालेंद्र शाह यांनी शपथ घेतलेली आहे आणि 47वे हे नेपाळचे पंतप्रधान आहेत. त्यांनी KP शर्मा ओली यांचा पराभव केला आहे. यांच्या पक्षाचं नाव आहे राष्ट्रीय स्वतंत्र पक्ष. 275 पैकी 182 जागा मिळवून त्यांनी बहुमत प्राप्त केलं आहे. ठीक आहे, बालेंद्र शाह नेपाळचे सर्वात तरुण पंतप्रधान. 80वा प्रश्न, क्रीडा संबंधांच्या 100 वर्षांचा उत्सव साजरा करण्यासाठी कोणत्या 2 देशांनी शताब्दी क्रीडा सहकार्य कार्यक्रम सुरू केला आहे? तो सुरू केला आहे भारत आणि न्यूझीलंड यांनी. ठीक आहे, त्यांचा 1926 मध्ये भारतीय लष्कराच्या न्यूझीलंड हॉकी दौऱ्याने भारत न्यूझीलंड क्रीडा संबंधांची सुरुवात झाली होती. 1926 मध्ये आता बरोबर 100 वर्ष कंप्लीट झाली आहेत. हा दौरा ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे कारण यात महान मेजर ध्यानचंद यांचा सहभाग होता. भारतीय क्रीडा प्राधिकरण ही भारतातील क्रीडा विकासासाठी जबाबदार असलेली
सर्वोच्च संस्था आहे. ठीक आहे. भारत आणि न्यूझीलंड शताब्दी क्रीडा सहकार्य कार्यक्रम सुरू झालेला आहे. ठीक आहे. आता हा झाला आता मार्च 2026चा पार्ट 1. आता इथून पुढे मी पार्ट 2 घेईल. ठीक आहे. जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करा तुम्ही. जेवढे प्रश्न सोपेच असतात पण आपल्याला परीक्षेमध्ये आठवत नाहीत. आता इथे मी शिकवते तर तुम्ही पटापट तिकडनं आन्सर देतही असाल, तुमची बरोबरही येत असतील. पण हा जो आहे हे वातावरण आपलं वेगळं आहे. परीक्षेचं वातावरण, परीक्षेचं प्रेशर तुम्हाला जर हँडल करायचं असेल तर जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करा. मग ती सब्जेक्ट मग तो कोणताही असो, करंट अफेअर असो, पॉलिटी असो, हिस्ट्री असो, इकॉनॉमिक्स असो, प्रत्येक सब्जेक्टचे तुम्ही हजारो प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करायला पाहिजे. म्हणजे काय की आपल्याला प्रश्नांची सवय होत आहे. आयोग आपल्याला प्रश्न उत्तरांच्या स्वरूपात येतं तर आपण पण प्रश्न उत्तरांची प्रॅक्टिस जास्त करायला पाहिजे. ठीक आहे. थँक्यू. भेटूया पुढच्या भागामध्ये.